नमस्कार मित्रांनो, मॉरल डायरीमध्ये तुमचं स्वागत आहे. ख्रिसमस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती रोषणाई, ख्रिसमस ट्री आणि भरपूर भेटवस्तू. पण ख्रिसमसचा खरा अर्थ केवळ वस्तू घेण्यात नसून तो दुसऱ्याला देण्यात आहे. आजची गोष्ट आहे अशाच एका मुलाची ज्याचं हृदय सोन्याचं होतं. एका शहरात कडाक्याची थंडी पडली होती. सगळीकडे बर्फाची चादर पसरली होती. शहराच्या एका जुन्या बोळीत रवी नावाचा एक छोटा मुलगा आपल्या आजारी आईसोबत एका छोट्या झोपडीत राहत होता. रवीच्या खिडकीवर दररोज एक छोटी चिमणी येत असे. रवी स्वतः उपाशी असायचा, पण आपल्या वाटचा छोटासा तुकडा तो त्या चिमणीला मोठ्या प्रेमाने खायला घालायचा. एकदा रवीने देवाला प्रार्थना केली, देवा, मला ख्रिसमसला काहीच नकोय, फक्त माझ्या आईला लवकर बरं कर. तिला एकदा तरी पोटभर जेवू दे. हेच माझं गिफ्ट असेल. ख्रिसमसच्या आदल्या रात्री थंडी खूप वाढली. रवीने पाहिलं की खिडकीवरची ती चिमणी थंडीने थरथर कापतीये. त्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या अंगावरचं एकमेव जुनं पांघरूण काढलं आणि त्या चिमणीच्या घरट्याभोवती गुंडाळलं. तो स्वतः थंडीत कुडकुडत झोपी गेला, पण त्या चिमणीला ऊब मिळाली हे पाहून तो समाधानी होता. त्याच रात्री सांता क्लॉज रवीच्या घरी आले. त्यांनी पाहिलं की हा मुलगा किती निस्वार्थी आहे. सांताने आपली जादूची झोळी काढली आणि त्या झोपडीत एक चमकणारं ख्रिसमस ट्री ठेवलं. सकाळी जेव्हा रवीची नजर उघडली तेव्हा त्याची आई पूर्णपणे बरी झाली होती. घरामध्ये मिठाई आणि फळांचा ढीग होता. रवीने चिमणीला दिलेल्या एका छोट्याशा भेटीचं फळ त्याला ईश्वराने आनंदाच्या रूपात दिलं होतं. मित्रांनो, ख्रिसमसचा खरा अर्थ हाच आहे, दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानणं. जेव्हा आपण निस्वार्थपणे देतो तेव्हा आपल्याला 1000 पटीने परत मिळतं. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच गोष्टींसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.